ही न्याय मागतेत न्याय। जर हा रस्ता रोको असता तर धिंगाणा झाला असता। गाव यांचं आहे, लेकरू यांचं होतं, त्याला मारून टाकलंय, तरी आरोपी मोकाट आहेत। सीआयडीची त्यांची मागणी आहे, सीआयडी मार्फत चौकशी करा, त्यांची मागणी सरकारी वकील द्या, त्यांची मागणी हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, याला फाशीची शिक्षा होऊ द्या। एफआयआर चांगला घेतला नाही आहे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या। ही न्याय मागायचं, याला रस्ता रोको समजू नका, दाबू नका। बरं, प्रकरण दाबायच्या भानगडीत इथल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो, याला रस्ता रोको समजू नका, याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका, आत टाका। हे रस्ता रोको नाही, न्यायाची प्रक्रिया आहे। हे लोक सकाळपासून संयमानं बसली आहेत, म्हणजे शांततेत ते मराठा। आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागलाय। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, संयम धरायचा आहे, सगळ्यांनी शांत राहायचं आहे, न्याय 100% मिळणार आहे। SP साहेब हे सगळेजण काम चांगलं करतायत, ते न्याय देतील। या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळेल। आणि माझी इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा, कारण हे मर्डर झाला आहे। ही का रस्ता रोको नाही एखाद्या मागणीसाठी। तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हाताळा, कारण त्या बॉडीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे। असाल सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला थोडी जणाची, तर ताबडतोब लक्ष घालायचं।